नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचे कला, इंद्रिय आणि त्वचा शरीर हे 3 टॉपिक तुम्हाला युनिव्हर्सिटीसाठी जवळजवळ एक SAQ किंवा यांना मिक्स करून एक LAQ बनू शकतो. SAQ तर फिक्स राहतो तिन्ही चॅप्टरमधला एक तरी. त्यामुळं जे पण एक्सपेक्टेड SAQ कसा येतो आणि LAQ आला तर कसा येऊ शकतो हे आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मोस्टली SAQच येतो आणि तो SAQ कसा येतो या ठिकाणी सांगितलं आहे. जेवढं मी सांगतोय तेवढंच येईल, त्याच्या पलीकडे येणार नाही क्वेश्चन. एका पेजमध्ये एक चॅप्टर कव्हर केलेला आहे आपण. आता बघू आपण सुरुवातीला कला शरीर. कला शरीरमध्ये बघा, तुम्हाला पहिले तर व्याख्या येणं गरजेचं आहे. व्याख्येमध्ये हा श्लोक सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता बघा, कला शरीर असू द्या, इंद्रिय शरीर, कोणतंही शरीर, शिरा, धमनी, स्त्रोतस, त्यामध्ये व्याख्येचा प्रत्येक श्लोक तुम्हाला पाठ पाहिजे आणि प्रत्येक श्लोक हा एकदम इझी आहे. समजलं का? आता इथं श्लोक बघा, कला खल्पवी सप्त भवंती धात्वांशय तर मर्यादा. म्हणजे या श्लोकचा अर्थ सांगताना म्हणतात की धातू आणि आशय, धात्वांशय तर म्हणजे काय, धातू आणि आशय यांच्यामध्ये पातळ कागदाप्रमाणे असणारी एक लेयर म्हणजे त्याला त्या ठिकाणी कला असं म्हटलेलं आहे. कला म्हणजे काय म्हणता येईल, पातळ कागदाप्रमाणे एक लेयर जी कशाला सेपरेट करते, धातू आणि आशयला. म्हणजे जसं आपली त्वचा आहे, त्वचा आपल्या बाह्य शरीराचं आवरण आहे, तसं आपले जे कोष्टांग आहेत, कोष्ठ आहेत, आतमध्ये जी पोकळीयुक्त अवयव आहेत, त्यांच्यामध्ये जे धातू आणि आशय आहे, आतमधला पोकळ भाग आणि त्यांच्या चिटकून असणारे धातू यांना जे सेपरेट करणारी लेयर आहे त्याला म्हटले कला. आणि अशा कला किती आहेत शरीरामध्ये, तर सप्तभवंती, 7 कला आहेत. सप्तभवंती 7 कला आहेत, हा त्या श्लोकचा अर्थ आहे. त्यानंतर उत्पत्ती काय सांगितलं याच्यामध्ये, उत्पत्ती सांगितले क्लेदाचा अंश धातू. म्हणजे आपण जेव्हा गर्भनिर्मिती होत असते, आपल्या आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळाची गर्भनिर्मिती होत असते त्यावेळेस जो धातूचा अंश आहे त्याच्यावर धातवाग्नीची त्याला उष्णता भेटल्यानंतर कला शरीरांची उत्पत्ती होत असते. उत्पत्ती एक विचारली जाते, व्याख्या एक विचारली जाते. ज्या ठिकाणी मी तुम्हाला व्याख्या सांगतोय तिथली व्याख्या मस्ट आहे, उत्पत्ती पण त्या ठिकाणची मस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा संख्या. बघा, संख्येमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं त्याचा प्रॉपर सिक्वेन्स कलाचा. पहिली आहे मांसधरा, दुसरी रक्तधरा, तिसरी मेदोधरा, चौथी श्लेष्मधरा, पुरुषधरा, 5वी, 6वी पित्तधरा, 7वी शुक्रधर कला. सिक्वेन्स का लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, कारण या सिक्वेन्सनुसारच सर्व कला तयार होतात गर्भनिर्मितीच्या वेळेस. पहिल्यांदा मांसधरा होते, रक्तधरा होते, मेदोधरा होते, श्लेष्मधरा होते, पुरुषधरा होते, पित्तधरा होते आणि शुक्रधर कला होते. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीपासून जर आपण एक कला घ्यायचं झालं, कधी कधी काय विचारतात तुम्हाला, कला शरीराची व्याख्या लिहून, उत्पत्ती लिहून, त्यांची संख्या लिहा. नाहीतर काय विचारतात क्वेश्चन, मांसधरा कला एक्सप्लेन करा किंवा रक्तधर कला एक्सप्लेन करा किंवा मेदोधर कला एक्सप्लेन करा. कोणतीही एखादी कला देऊ शकतात. त्यामुळे बघा, या कलेमध्ये ना 7 कला ज्या दिलेत त्यांच्यामध्ये तुम्हाला श्लोक करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिली आहे मांसधर कला. मांसधर कलामध्ये जे मी लाल पेनने इथं लिहिलं आहे ते त्याचे एक्झाम्पल आहेत, पण या श्लोकवरून तुम्हाला थिअरी तर लिहिता येईलच, पण तुम्हाला प्लस मार्क पण भेटतील या श्लोकमुळं. श्लोक एकदम इझी आहेत, डिरेक्टली थिअरी एक्सप्लेन केली यांनी श्लोकामध्ये. मांसधरा कला म्हणजे काय आणि त्या कलेमध्ये काय होतं बघा, तासा प्रथमा मांसधरा नाम. म्हणजे मांसधरा कला ही पहिल्या नंबरची कला आहे. हे तुम्हाला सिक्वेन्स खूप मस्ट आहे. कलेचा सिक्वेन्स पहिला, दुसरा, तिसरा, कुठला सिक्वेन्स लिहायचा नाही आहे. प्रॉपर सिक्वेन्सनुसारच कला आन्सरमध्ये लिहायची तुम्हाला, कारण गर्भनिर्मितीच्या वेळी ही सिक्वेन्स फॉलो करते कला. मांसधरा, रक्तधरा, मेदोधरा असा सिक्वेन्स प्रॉपर पाहिजे. तासा प्रथमा मांसधरा नाम म्हणजे मांसधरा ही कला एक पहिल्या नंबरची आहे. यस्या मांसे शिरा स्नायू धमनी स्त्रोतसा प्रताना भवंती. या मांसधरा कलेच्या म्हणजे आश्रयाने शिरा, स्नायू, धमनी, स्त्रोतस हे काय करतात, आश्रय करतात. त्या ठिकाणी काय करतात, त्या ठिकाणी आश्रय करतात. म्हणजे जे पण मांस आहेत आपल्या शरीरामध्ये, मांस जिथं पण ज्या पण ठिकाणी मांस आहे त्या ठिकाणी काय कशाचा आश्रय आहे, शिरा, स्नायू, धमनी आणि स्त्रोतस. त्याचं उदाहरण सांगताना त्यांनी सांगितले, जसं कमळ हे अस्वच्छ पाण्यामध्ये वाढतं, जसं चिखल आणि पाण्याचा आश्रय घेऊन कमळ वाढतं. कमळाच्या मुळाशी जे तंतू आहेत ते चिखलात मिक्स होऊन सर्वत्र पसरतात आणि कमळाची वाढ होते. तसंच काय होतं, शरीरामध्ये आपल्या मांसधरा कलेचा आश्रय घेऊन आपले शिरा, धमनी, स्त्रोतस हे काय करतात, वाढ करतात आपली स्वतःची आणि ते पसरतात. हे त्याचं एक्झाम्पल आहे. रक्तधर कलामध्ये श्लोक बघा त्याचा, द्वितीय रक्तधरा मांसस्याभ्यंतरत तस्या शोणित. म्हणजे 2 नंबरची कला कोणती आहे, रक्तधर कला.
पहिले तुम्हाला बघा थिअरी एक्सप्लेन करता असंच लिहायचं आहे की ती कला किती नंबरची आहे. त्यानंतर ती काय करते, मांसधारा कलाच्या आतमध्ये, माणसाच्या आतमध्ये काय करते, तस्या शोणित, म्हणजे याचा अर्थ आहे रक्तधारा कला म्हणजे काय, ही पहिली तर द्वितीय नंबरची कला आहे. त्यानंतर माणसाच्या आतमध्ये ती काय करते, तस्या शोणित, शोणित म्हणजे रक्त, रक्ताचे वहन करते. विशेषतः शिरासो यकृत प्लीहाश्च भवंती. विशेषतः कशामध्ये, शिरा, यकृत आणि प्लीहा. आता प्लीहा म्हणजे स्प्लीन, यकृत आणि शिरा ह्या पण काय आहेत, आपल्या रक्त निर्मिती किंवा रक्त वाहक करणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या, शिरा, यकृत, प्लीहा. ठीक आहे. मग हे सांगितले विशेषतः शिरा, यकृत आणि प्लीहा या ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळतात. कोणत्या, रक्तदर कला ही. हे झाली आपली रक्तदर कला. आणि त्याचं एक्झाम्पल दिलं शिरीवृक्ष. आता एक शिरीवृक्ष काय असतो, ज्याच्यावर आपण जर वार केला तर त्याच्यातून एक पांढऱ्या कलरचा असं दुधाच्या टाईपचा एक कलर लिक्विड बाहेर येतं. मग त्याचप्रमाणे जसं आपण माणसावर जर वार केला आपल्या, तर त्याच्यातून रक्त असं बाहेर येतं. म्हणून त्या ठिकाणी म्हटले माणसाच्या आतमध्ये अभ्यंतरत तस्या शोणित, म्हणजे शोणितचं रक्ताचं काय होतं, वहन होतं. त्यानंतर बघा मेदोदर कला. मेदोदर कलामध्ये काय सांगितलं, तृतीय मेदोधरा मेदो ही सर्वभूतानाम उदस्य मनस्तिशी समस्स मज्जा भवंती. श्लोकचा अर्थ बघा, तृतीय मेदोधरा म्हणजे मेदोधर कला ही 3 नंबरची कला आहे. मेदो ही सर्व भूतानाम म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये, उदरस्य, उदर म्हणजे आपल्या उदर भाग आहे ॲबडॉमिनल रिजनमध्ये, आणि अन्वस्थिशू, अन्व म्हणजे लहान आणि अस्थिशू म्हणजे अस्थि, लहान अस्थींमध्ये आणि आपल्या उदर भागामध्ये काय पाहायला मिळतं, तर मेदोदर कला. उदर भाग आणि अन्वस्थी, अन्वस्थी म्हणजे लहान अस्थींमध्ये. महत्सूच मज्जा भवंती, जे पण आपल्या मोठ्या असतात, लार्ज बोन असतील, ज्या पण मोठ्या असतात त्यांच्यामध्ये मज्जाधर कलाही बघायला भेटतं, मज्जा धातू बघायला भेटतो. ठीक आहे. आणि ज्या पण आपल्या छोट्या अस्थी आणि उदर म्हणजेच ॲबडॉमिनल रिजन आहे त्या ठिकाणी आपल्याला काय भेटतं, सर्व प्राणी मात्रांमध्ये मेदोदर कला. त्याचं एक्झाम्पल आहे तूप. मेद हे स्निग्ध असतं, कसं असतं, तुपासारखं स्निग्ध. तूप कसं असतं, स्निग्ध, म्हणून तिथं मेदाला तुपाची तुलना दिलेली आहे, स्निग्ध. त्यानंतर बघा 4 नंबरची कला यांनी दिली, श्लेष्मधर कला. श्लेष्मधर कलामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, चतुर्थी श्लेष्मधर कला. 4 नंबरची कला कोणती आहे, श्लेष्मधर कला. सर्व संधिषु प्राणर्भृताच भवंती स्नेहाभ्यत्ते, म्हणजे सर्व जे आपल्या संधी आहेत, जॉईंट आहेत, मग नी जॉईंट असू द्या, एल्बो जॉईंट, शोल्डर जॉईंट, सर्वांच्या जॉईंटच्या ठिकाणी जी हालचाल होते, जी इझिली मुव्हेबल जॉईंट आहे आपला, ती कशामुळे होते, श्लेष्मधर कला. म्हणजे त्या ठिकाणी काय असतं, स्नेह असतं, स्नेह भाग असतो. ठीक आहे. यथा हाक्षे चक्र साधू प्रवर्तेते, म्हणजे यांचा सांगण्याचा उद्देश काय आहे, जे पण आपल्या बॉडीतले जॉईंट्स आहेत, सर्व संधिशू, त्या ठिकाणी काय असतं, जे पण त्यांचे मुवमेंट्स आहेत, ज्या पण त्यांच्या ठिकाणी होणारे हालचाली आहेत, त्या हालचाली कशामुळे शक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर श्लेष्मधर कला. श्लेष्मधर कला म्हणजेच काय, की अशी कला की ज्याच्यामध्ये श्लेष्म आहे, कफाचा आधिक्य आहे, आणि ज्याच्यामुळे चिकटपणा येऊन त्या जॉईंटची किंवा त्या बोनमध्ये काय होतं, जॉईंटमध्ये हालचाल होते. एक्झाम्पल सांगितले, गाडीच्या चाकाला वंगण. आता बैलगाडीचं चाक बघा, त्याला काळ्या प्रकारचं वंगण असतं, किंवा आपल्या गाडीच्या टायरला, रिमला, चेनला जे ऑइल लावतो आपण, त्या ऑइलमुळे काय होतं, आपली गाडी सुरळीत चालते किंवा बैलगाडी सुरळीत चालते, ज्याच्यामुळं जो जॉईंट आहे मेन, तो कसा होतो, सुरळीत चालतो आणि मुव्हेबल राहतो. पुरुषधरा कला बघा, त्याचं किती नंबरचे, 5व्या नंबरची, म्हणून तिथं काय म्हटले, पंचवी पुरुषधरा नाम. 5 नंबरची कला कोणती आहे, पुरुषधरा कला. यांत कोष्टे मलविभीजिते पक्वाशय असता. आता जो आपण हे आहे, काय म्हणतात त्याला, मल आहे आपला, सार किट्ट विभाजन जी कला करते ती आहे पुरुषधर कला. बघा, आपल्या अन्नाचं पचन झाल्यानंतर जो अपचित मल आहे तो आपल्या शरीराच्या बाहेर फेकला जातो, आणि सार भागाचं शोषण करून धातू यांची काय होते, वृद्धी होते. मग यांचं हेच म्हणणं, यांत कोष्टे मल विभीजिते, कोष्टामध्ये काय करतं, मलाचं विभाजन करतं, आणि सार भाग वेगळा आणि किट्ट भाग वेगळा. किट्ट भागाला शरीराच्या बाहेर करतं आणि सार भागाचे पोषण करतं. ठीक आहे. हे झालं पुरुषधरा कला. पित्तधर कलामध्ये बघा, 6व्या नंबरची कला आहे, म्हणून त्याला म्हटलं षष्टी पित्तधरा. त्यानंतर या चतुर्विध म्हणजे 4 प्रकारचे अन्न पान मामाशयात, 4 प्रकारचे अन्न शयाला धरून ठेवतं. 4 प्रकारचे अन्न कोणते, आशित, खादित, पीत, लीड. आशित, खादित, पीत, लीड या 4 प्रकारच्या अन्नाला आमाशयातून खाली आल्यावर, म्हणजे आमाशय म्हणजे काय, स्टमकमधून खाली कुठे येईल, डिवेटिनम, म्हणजे ग्रहणीमध्ये आल्यानंतर त्याला धारण करण्याची जे धारण करतं ते कोण धारण करतं, पित्तधरा कला. धारण करणे म्हणजे त्याला धरून ठेवतं. कुणाला, या 4 प्रकारच्या अन्नाला, आशित, खादित, पीत, लीड. आशित म्हणजे जसं आहे तसं खाल्लेलं, त्यानंतर खादित म्हणजे चावून खाल्लेलं, पीत म्हणजे जे बी लिक्विड फॉर्ममध्ये पिलेलं, आणि लीड म्हणजे चाटून खाल्लेलं. हे अशा 4 प्रकारच्या अन्नांना धरून ठेवण्याचं काम पित्तधरा कला डिओडिनम म्हणजेच ग्रहणीमध्ये करते.
ठीक आहे, हे झाले पित्तदर कला. त्यानंतर शुक्रदर कलामध्ये बघा सप्तमी शुक्रदर. सप्तमी शुक्रदर का म्हटलं, कारण ती 7 नंबरची कला आहे आणि या सर्व प्राणींना सर्व शरीर व्यापिनी, म्हणजे आपल्या सर्व प्राणीमात्रामध्ये ही कला हिडन असते, लपून असते. ही कला दिसून येत नाही. जसं दुधामध्ये दूध आहे, दुधामध्ये तूप लपलेलं असतं, पण तूप दिसतं का लोकांना? कधी नाही दिसत. तसं आपल्या शरीरामध्ये शुक्रदर कला कशी आहे, हिडन आहे, ही दिसत नाही कुणाला, पण ती सर्व शरीर प्राणी मात्रांमध्ये लपलेली आहे आणि ती वरून दिसत नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट शुक्रदर कला यामध्ये सांगितलेली आहे. हे झाले तुमच्या 7च्या 7 कला. आणि विद्यार्थी मित्रांनो, हीच कला तुम्हाला डिरेक्टली SAQला एखादी विचारली जाऊ शकते किंवा डिरेक्टली विचारलं जातं की कला शरीरची व्याख्या सांगून, त्याची उत्पत्ती सांगून, त्याची संख्या लिहा आणि संख्या लिहिताना त्याचं महत्त्वाचं ध्यानात ठेवायचं आहे सिक्वेन्स: मांस, रक्त, मेदोदर, श्लेष्मदर, पुरुषदर, पित्तदर, शुक्रदर. अशा प्रकारे आपण कला शरीर कंप्लीट केलं. एकतरी SAQ याच्यावरती फिक्स राहतो विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.